नमस्कार मित्रांनो. गुरुचं वृषभ राशीत भ्रमण म्हणजेच मिथुन राशीच्या व्ययभावातलं भ्रमण. त्याचप्रमाणे मिथुन राशीमध्येच रवी, शुक्र आणि बुध याचं भ्रमण. याचा परिणाम नेमका तुमच्या जीवनावरती कशा प्रकारे असणार आहे? याचप्रमाणे तुमचं शरीर स्वास्थ्य, मानसिक किंवा शारीरिक हे कसं असणार आहे? तुमचं आर्थिक स्थैर्य कसं असेल? वैवाहिक जीवन कसं असेल? रिलेशनशिपमधलं जीवन कशा प्रकारचं असेल? याचप्रमाणे तुमचं करिअर कशा प्रकारे असेल? जून 2024मध्ये या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण विचार करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक किंवा मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 15 तारखेने तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 30 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे मंगळ, जो की दिनांक 2 तारखेनंतर तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करा. एकंदरीत या सर्व ग्रहयोगांचा विचार करायचा झाला तर तुमच्याकरता शारीरिक स्वास्थ्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. खरं तर तुमच्या राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर शारीरिक किंवा मानसिक त्रास हे थोडेफार नेहमीच काही ना काहीतरी असं, कारण तुमची जी रास आहे ही छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करणारे आहे आणि एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींचा विचार करते. त्याच्यामुळे लवकर दमून जाते, लवकर मलूल होते. काळजी करू नका, या महिन्यामध्ये तशा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाहीत. उलट पक्षी तुमच्या राशीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह रवी, बुध, शुक्र हे भ्रमण करणार आहेत. रवी 15 तारखेनंतर, शुक्र 13 तारखेनंतर आणि जो बुध आहे हा 15 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच या महिन्याच्या साधारण 15-16 तारखेनंतर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एक वेगळ्याच प्रकारचा बदल दिसेल, जो की एनर्जीने जबरदस्त असेल. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकाल आणि बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल आणि स्वतंत्र स्वतंत्र प्रणाली जी म्हणतो ती विचारशैली तुमच्यामध्ये निश्चित दिसेल. त्याच्यामुळे काळजी करू नका. एक वेगळ्याच प्रकारचे मिथुन रास साधारण 15-16 तारखेनंतर तुमच्यामध्ये दिसून येईल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंडिपेंडेंट डिसिजन घेणं हे तुमच्यासाठी खूप सहज, सोपं आणि शक्य होणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला या दरम्यान जाणवणार नाही. फिरणं वगैरे थोडंसं जास्त ॲक्टिव्ह तुम्ही थोडेसे जास्त राहाल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अष्टमेश जो शनी आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 30 तारखेनंतर तो वक्रीय होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे मंगळ, हा स्वतःच्या राशीमध्ये 2 तारखेनंतर येणार आहे. काळजी करू नका. आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स अजिबात येणार नाही. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, आर्थिक स्थैर्य चांगलं आहे. आर्थिक आवकसुद्धा साधारण 15-16 तारखेनंतर चांगली आहे. मात्र तुमची जी सवय आहे म्हणजे स्पेंडिंग कॅपॅसिटी ही तुमची थोडीशी जास्त आहे. लगेच खर्च करून टाकतात, मागे पुढे बघत नाहीत आणि तुमच्या ज्या आवडीनिवडी त्या कायम बदलत असतात आणि आवडीनिवडी बदलल्या तर मग खरेदीसुद्धा त्याप्रमाणे होते. आणि याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये रवी, शुक्र सारखे ग्रहसुद्धा येणार. त्याच्यामुळे थोडंसं एक लॅविश लाईफस्टाईल जगण्याकडे किंवा त्या संदर्भातल्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल आहे. इथे थोडं स्वतःला आवर घालणं गरजेचं आहे. तुमच्या राशीसाठी डिसिप्लिनपणा हा थोडासा कमी असतो, परंतु यामध्ये जर का तुम्ही तो दाखवला तर आर्थिक स्थैर्याच्या काही काळजी करू नका. तुमची आर्थिक बचतसुद्धा या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर जवळजवळ 15 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण ट्रेड करू नका. त्याच्यामुळे थोडासा तोटा वगैरे होण्याची शक्यता आहे. इथे थोडंसं लक्ष द्या. परंतु 15-16 तारखेनंतर शॉर्ट टर्ममध्ये केलेले तुमचे जे ट्रेड असेल हे तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. जर एकंदरीतच सांगायचं झालं आर्थिक स्थैर्य हे उत्तम राहील. काळजी करू नका. यानंतर घरातल्या व्यक्तींशी किंवा घरगुती सौख्य ज्याला आपण म्हणतो या संदर्भात सुद्धा काळजी करू नका. गोष्टी खूप तुमच्या फेवरेबल तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचमुळे घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुद्धा सुधारतील. घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भात रिनोव्हेट करायचं असेल किंवा नवीन वास्तू घ्यायची असेल किंवा वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल तर साधारण 15 तारखेच्या नंतरचा कालावधी हा बऱ्याच प्रमाणात फेवरेबल राहील. यानंतर लव्ह लाईफबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तर साधारण गेल्या एक 1.5-2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये धुसफूस थोडी चालू होते. काही गोष्टी जुळून नव्हत्या. मतवैचित्र हा प्रकार होता. आता तुमच्या राशीला तो नवीन नाही, कारण छोट्या मोठ्या गोष्टीमुळे मूड स्विंग हे तुमच्या राशीत थोडे लवकर होतात. त्याच्यामुळे तरीसुद्धा या महिन्याचा साधारण 15-16 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो रिलेशनशिपसाठी बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. गर्भवती महिलांना सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास वगैरे दिसून येतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना बराचसा चांगला जाईल. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींना बाहेरगावी वगैरे जायचं आहे, अब्रॉड जायचं आहे, परदेश गमन करायचं आहे,
त्यांच्याकरता हा म्हणा अतिशय उत्तम राहील. म्हणजे काही गोष्टी आपोआप जुळून येतील आणि परदेश गमन किंवा परदेशवारी हे तुमच्यासाठी सहज शक्य होणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. म्हणजे ज्या विवाहित व्यक्ती आहेत, तर साधारणतः तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. साधारण गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. याचप्रमाणे व्ययस्थानामध्ये रवी, शुक्र, बुध सुद्धा आहे, तिथे हर्षल सुद्धा आहे. तर साधारण 15 दिवसांमध्ये गेला तुम्ही बघितलं असेल, वैवाहिक जोडीदारावरचं तुमचं सूत काही व्यवस्थित जुळत नाही किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास डोक्यावर करत होते. परंतु काळजी करू नका. साधारण 15-16 तारखेनंतर परत या सगळ्या गोष्टी रुळावर येतील आणि उलट पक्षी तुम्ही कदाचित वैवाहिक जोडीदार ते ओव्हर पॉवर सुद्धा करा, म्हणजे अधिराज्य सुद्धा गाजवू शकाल. तसं करू नका. दोघांमध्ये जे नातेसंबंध आहेत ते बऱ्याच प्रमाणात सुधारतील. काहीही काळजी करू नका. त्यानंतर तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात विचार करायला झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे गुरु तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, तिथे सुद्धा बरेच ग्रह आहेत. तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल किंवा खास करून व्यवसाय करत असाल तर थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. कामं तुमचे वांगे लागतील, फिरणं थोडंसं जास्त होईल, एक्झर्शन थोडंसं जास्त होईल आणि तुमच्या राशीला अंग मेहनत थोडीशी जास्त पसंत पडत नाही. थोडीशी त्याला मेहनत केली तर थोडेसे लवकर थकून जाता, मलून जातं आणि मग नकोसं होऊन जातं. अशाच प्रकारचा काय अनुभव तुम्हाला कामाच्या संदर्भात येईल. काळजी करू नका. हा अनुभव जो आहे तो तात्पुरता राहील. साधारण 16-17 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात पूर्ण ऊर्जेने तुम्ही कामाला लागा आणि त्याचे रिझल्ट्स सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह दिसून येतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्याच्या साधारण पहिले 14-15 दिवस थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं परिस्थितीला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी खूपच चांगला जाणार आहे. यानंतर आपण चर्चा करू जे ग्रहयोग आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला रवी शुक्राची युती आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये आणि बुध गुरुची सुद्धा युती तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. तर 4 तारखेच्या आसपास कामं तुमची होतील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण डिसिजन सुद्धा घेऊ शकाल. परंतु इथे मगाशी जसं सांगितलं त्यावेळेला थोडंसं वणवण करावं लागेल, थोडंसं भटकावं लागेल आणि त्यामुळे थोडेसे त्रास होतील. तर आरोग्याच्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे, त्याच्याबरोबर तुमच्या जो भाग्यस्थानातला जो शनी आहे त्याचा केंद्र होणार. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन 9 तारखेच्या आसपास घेऊ नका. मग ते तुमच्या करिअरच्या संदर्भात असतील, वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या असेल किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात सोशल इमेजच्या संदर्भात असेल. काळजी घ्या. तुमच्या सोशल इमेजला धक्का लागण्यासारखे वगैरे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि अलर्टपणा हा तुमच्यामध्ये असायलाच हवा. यानंतर दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. ही सुद्धा व्ययस्थानात होणार आहे. रवी जो काही तुमचं तृतीय आहे आणि जो बुध तुमच्याच राशीचा स्वामी आहे, त्याच्यामुळे भटकण्याचे फिरण्याचे योग साधारण 14 तारखेच्या आसपास जास्त येतील. कदाचित तुम्ही बाहेर जाऊ शकाल किंवा काही मुद्द्यांमुळे काही कारणांमुळे तुम्हाला फिरावं लागेल. फक्त इथे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जास्त फिरलं तर तुम्हाला आरोग्याचा त्रास सुरुवात होतात. तर त्यामुळे थोडेसे या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे आणि या बुध शुक्राच्या युतीबरोबर दशमात असणारा जो नेपच्यून आहे हा केंद्र करणार. तर बुध शुक्राची युती तुमच्या राशीला अतिशय उत्तम किंवा राजयोगकारक असते. म्हणजे बऱ्याच प्रकारची कामं तुमची मार्गी लागतील. मग ते कुठल्याही प्रकारचे असतील. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस द्यायचं असेल ते मार्गी लागेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम. फक्त एकच गोष्ट आहे, स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र हा जो योग आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्र होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. रवी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे त्यावेळेस आणि जर नेपच्यून तुमच्या दशमात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र होणार कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस याच्या पण थोडंसं काळजी घेणं आवश्यक राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित या दरम्यान घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीची युती होणार. अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. बुध जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो शनी तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करणार. दोघांचा त्रिकोणी योग होणारा अतिशय उत्तम असा योग आहे. अतिशय म्हणजे कुठलीही कामं जी की बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आहेत किंवा असे डिसिजन की ज्यामुळे तुमच्या आयुष्यावरती एक वेगळाच परिणाम सोडणार आहेत की त्याबद्दल तुम्ही साशंक असाल, तर तशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते साधारण दिनांक 26 तारखेच्या आसपास तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. त्या दरम्यान घेतलेले निर्णय किंवा त्या दरम्यान तुम्हाला तशा प्रकारचे काही इंट्युशन सुद्धा येतील किंवा तशा प्रकारच्या काही संधी तुम्हाला मिळू शकतील की त्यामुळे तुम्ही ते जे निर्णय आहेत ते अगदी सहजपणे घेऊ शकाल, कॉन्फिडंटली घेऊ शकाल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा तेवढ्या सहजपणे होईल, पॉझिटिव्हली होईल आणि त्याचे जे अनुभव आहेत हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि सकारात्मकपणे येतील.
तर एकंदरीत 26 तारखेला होणारा हा बुध शनीचा जो त्रिकोणी योग आहे, हा त्रिकोणी योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ती 6 तारखेला होणार आहे. तुमच्या व्यय सणामध्ये थोडीशी अशुभ फलदायी असणार, कारण व्ययातली अमावास्या ही तेवढीशी शुभ फलदायी नसते. आणि तुमची जी रास आहे त्या राशीबद्दल तुमच्या भावनांचा उतार थोडासा जास्त असतो. तर साधारणतः 6 तारखेच्या आसपास आणि या महिन्याच्या 22 तारखेला जी पौर्णिमा होणार आहे, तर 6 तारीख आणि 22 आहे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, विवादामध्ये तर अजिबात जाऊ नका. कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहा. आणि या दरम्यान जर का कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यावेच लागतील तर थोडंसं पोस्टपोन करण्याचा प्रयत्न करा, किंवा घ्यावे लागत असतील तर सखोलपणे जाऊन विचार करा. वरवर जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचा जून 2024 करताचा राशीफळ. आपल्याला काय वाटलं या संदर्भातले जे तुमचे कमेंट्स आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.